आम्ही ज्या वेळेला हा कार्यक्रम ठरवला तेव्हा त्या कार्यक्रमाची थीम होती आणि आहे ती म्हणजे पाऊस. नुसती थीम आणि सूत्र नाही तर परिस्थितीमध्ये पण पाऊस आहे. ज्या पावसावरनं आता आठवलं की या ठाणे नगरीमध्ये जर आपण पुढे जायला लागलं की एक मोठा डोंगर सापडतो आणि हा डोंगर म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क आणि हा संपूर्ण महानगराची फुफ्फुस जी काही आहे ते म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क. आणि आम्हाला सगळं माहिती आहे की दक्षिण मुंबईपेक्षा ठाण्यामध्ये किंवा बोरिवलीमध्ये एनी टाइम जास्त पाऊस पडतो. मनापासून जपलं गेलं या डोंगराचं असणं आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये दशकांमध्ये या डोंगराने अक्षर दशावतार दाखवले. उन्हाळ्यात त्याचा रंग होतो मातकट आणि अनेकदा वैशाख वणवे लागलेले समजतात. त्याची काळजीही वाटत असते. सगळ्या अंगाने होरपळणारा डोंगर कधीतरी काहीतरी सांगत असतो, कदाचित काहीतरी मागत असतो. पण मागणी पूर्ण होते आणि नजरेला सुखावणारा नजराणा मिळतो तो अर्थात पावसाळ्यात. डोंगर हिरवाकंच झालेला असतो. निसर्ग एका बाबतीत माणसापासून वेगळा झालेला असतो. माणसावर जेव्हा प्रेमाची पखरण केली जाते तेव्हा तो लाजाने गुलाबी होतो, पण कधीतरी लालही होत असतो. तो आनंदी दिसतो हे समजतं, पण त्याच वेळेला डोंगरावर जेव्हा कोणीतरी प्रेमाने बरसतं तेव्हा हा डोंगर प्रेमाने हिरवा होतो. त्याला अनेक ठिकाणी झरे फुटलेले असतात. कधी कधी पावसाळ्याचे ढग जमिनीवर येतात, डोंगरावर येतात आणि डोंगर त्यात लाजेने लपतो. फार सुंदर दिसतो. आपल्या वेगळ्या जगात घेऊन जाणारा डोंगर का कुणास ठाऊक आपलं एकच सांगत असतो, अरे धकाधकीच्या आयुष्यात जरा एकदा थांब, मला नीट बघून तर घे. थंडीत खास करून ऑक्टोबर महिन्यात निसर्ग त्याशी खेळायला लागतो. डोंगर वेगवेगळ्या रंगात दिसायला लागतो. कधीतरी मोह होतो तुम्हाला आणि आम्हाला या डोंगरावर जाण्याचा. आधी बरंच काही ऐकलेलं असतं. तिथून एखादा निघायला बिबट्या आपल्याकडे दर्शनही देऊन गेलेला असतो. त्यामुळे जाण्या येण्याच्या सोयीच्या वेळा ठरवणं आलंच. मग पाणवठ्याच्या जागांवर जपून असणं आलंच. दुरून जर निसर्गाचे मूळ असतील तर जवळून का कळत नसतील. मग आपण जायला लागतो सकाळी उठून, पण काही वेळात आपण धापा टाकायला लागतो. प्रवासाचा आनंद आपण लुटत असतो आणि एका वेळेला अंगातलं पाणी संपून जातं आणि बाटलीतलंही पाणी संपून जातं. आता तोच बाजूला सुंदर वाटणारा डोंगर असतो, पण थोडा आपला रंग दाखवायला लागतो. आपण लांबही इतके आलेले असतो की मागे फिरायला पण जागा नसते. कधी कधी हळूहळू धीर खचायला लागतो. दिवसा उजेडी काही वाटा अंधारलेल्या असतात असं वाटायला लागतं आणि आपण कधीतरी घरच्यांच्याही बरोबर होतो तेच बरे असं वाटायला लागतं. पण निर्णय आपण घेतलेला असतो त्यामुळे जबाबदारी आपणच घ्यायची असते. आई वडिलांनी हेच सांगून वारवलं असतं. डोंगराचा चढ संपतो आणि मग आपण उताराला लागतो. चढ चालू असताना पायात गोळे येतात, पण उतार चालू असताना भीतीने पोटात गोळा येतो. आपण काळजी घेऊन मात्र खाली जायला लागतो. वाटेत एक छानसं देऊळ लागतं. जे आपल्याला जमवायला कष्ट पडतायत ते रोजच्या रोज सहज करणारे मुलं त्या देवळात हसत खेळत असतात. आपल्याला गोड स्माईल देत असतात. आपणही सुखावतो, काही क्षण विसावतो. लाख मुलाचं पाणी मिळतं आणि बहुतेक वेळा मनोभावे नमस्कार करून आपण निघतो आणि थोड्या वेळात आपल्या घरी पोहोचतो. तो साजरा डोंगर आता आपण बऱ्यापैकी ओळखला असतो आणि तेव्हा कळतं की दुरून डोंगर साजरे. तो वाटेत जाणवलेला थकवा घरी गेल्यावर पण जाणवतो आणि आपलं एकच म्हणणं असतं, अरे नका रे काही सांगू, बास करा. पण तेवढ्यातच समोरचे प्रेमाने सांगतात, हवी तेवढी विश्रांती घे आणि शीत केला की लाग कामाला. आपण घेतलेला आणि निभावलेला निर्णय आणि एकूणातच तो प्रवास अशा पद्धतीने आपल्याला समृद्ध करून गेलेला असतो. पावसाळ्यातल्या पावसाची डोंगराची कथा सादर करीत आहे आमची डोंबिवली ब्रांच. थोड्याच वेळात मी त्यांचं स्वागत करतोय.
वन्स मोर स्वीकारला गेला. राजकीय सभेला आलं वाटतंय. बरं, मी नावं सांगतो एकाची. आमच्या डोंबिवली ब्रांचच्या या सगळ्या महिला, जुई काळे, मनाली जोशी, सोनाली कर्णेकर, दीप्ती छेरा, सागरिका नारकर माने, स्नेहल गवारे, भाग्यश्री सिंग आणि सुरश्री गणपती.